मोठी बातमी। मुंबईमधील 2006 लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेली आहे। 11 दोषींची निर्दोष मुक्तता केली गेली आहे। एकाच दरम्यानच्या काळात मृत्यू झालेला होता। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता केली गेली आहे। यात 5 जणांचा फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलेली होती। हायकोर्टाच्या निकालाविरोधात आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे। 12 आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं कळतंय। असं आहे की ज्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची आहे? कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता? यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश, परंतु आज मुक्तता होणं माझ्या मते ही गोष्ट गंभीर आहे आणि मला खात्री आहे की सरकार या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात अपील त्वरित दाखल करेल। मुंबईतील रेल्वे ट्रेन बॉम्बस्फोट यावर आज जे मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, धक्का बसला आहे। निश्चितपणे 2006चा तपास, त्यानंतर लीगल रिप्रेझेंटेशन, न्यायालयात मांडणी या त्रुटी राहिल्या असेल, परंतु मुंबईकरांना न्याय हवाय। ते जे अतिरेकी आहेत ते फाशीवर लटकलेच पाहिजे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे की चांगली इन्व्हेस्टिगेशन लीगल टीमची रचना करा, सर्वोच्च न्यायालयात जा, मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, खरं तर हायकोर्टाने हा जो निकाल दिलेला आहे या विरोधामध्ये आता राज्य सरकारची पुढची काय पावलं असतील? माधुरी, आपण जर बघितलं असेल तर ही घटना जी आहे ती गंभीर होती। त्यावेळी हे साखळी बॉम्बस्फोट झाले, त्यामध्ये जवळपास 200हून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि अर्थातच इतक्या वर्षानंतर हा निकाल लागल्याने हा निकाल धक्कादायक आहे आणि या संदर्भात आता राज्य सरकारने देखील पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। जो आज निकाल हायकोर्टाने दिलेला आहे त्याला चॅलेंज आता सुप्रीम कोर्टात दिलं जाणार आहे आणि राज्य सरकार आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे, कारण मुंबईकरांवर हा घाला होता। आपण पाहिलं असेल तर जवळपास 7 स्फोट झाले होते। चर्चगेट ते बोरिवलीच्या दरम्यान हे स्फोट होते आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर खऱ्या अर्थानं आज त्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली जाते। अर्थातच हा धक्कादायक निकाल आहे आणि आता या संदर्भात सरकार जे आहे ते कठोर पावलं उचलताना पाहायला मिळतं। नेमक्या चुका काय झाल्या, म्हणजे आपण जर बघितलं असेल ज्या पद्धतीने हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय याचा संपूर्ण अभ्यास जो आहे तो राज्य सरकारकडून आता केला जाईल आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात राज्य सरकारकडून धाव घेतली जाणार आहे आणि नंतरच खऱ्या अर्थानं मुंबईकरांना न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा असणार आहे। माधुरी, नक्कीच सुशांत, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।